नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजच्या या अत्यंत विशेष, सविस्तर आणि ऐतिहासिक महाबुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आज आपण राजधानी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरून अशा एका बातमीवर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याने संपूर्ण देशाचे आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. EPS 95 पेन्शनधारकांचे दिल्लीतील हे महाआंदोलन आता एका अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचले आहे. हे आंदोलन संपलेले नाही, तर हा केवळ एका विशिष्ट इव्हेंटचा विराम आहे, असा स्पष्ट आणि गरजणारा इशारा आज आंदोलक नेत्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 2 एप्रिल ही तारीख आता पेन्शनधारकांसाठी आणि सरकारसाठी सुद्धा शेवटची तारीख ठरली आहे. 2 तारखेपर्यंत जर केंद्र सरकारने पेन्शनधारकांच्या रास्त मागण्यांची दखल घेतली नाही, तर मग त्यानंतर देशात जे काही होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. आपण रेल्वे रोखू, रस्ते रोखू आणि जेल भरू आंदोलन करू, असा खंबीर निर्धार आज दिल्लीच्या ऐतिहासिक भूमीतून व्यक्त करण्यात आला आहे. येथून इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB आणि LIBचे जे गोपनीय रिपोर्ट केंद्र सरकारकडे जात आहेत ते अत्यंत सकारात्मक आहेत. गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि DSP स्तरावरील अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनाच्या जागी येऊन पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेन्शन नेत्यांची सविस्तर चर्चा केली असून त्यांचा अहवालसुद्धा गृह मंत्रालयाला अतिशय पॉझिटिव्ह गेला आहे. याचाच अर्थ असा की लवकरच आपल्याला पेन्शन वाढीबाबत काहीतरी शुभ समाचार मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. जर आपल्याला येत्या 15 ते 20 दिवसांच्या आत, म्हणजे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच काही ठोस बातमी मिळाली, तर आपला हा दीर्घकाळचा लढा यशस्वी झाला असे आपण समजू. यासाठी देशातील सर्व पेन्शनधारकांनी 2 महत्त्वाचे आणि ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर केले आहेत. पहिला प्रस्ताव असा आहे की जर 2 तारखेपर्यंत निर्णय झाला नाही, तर हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर पसरवले जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यात पेन्शनर रस्त्यावर उतरतील. सध्या या दिल्लीतील कार्यक्रमाचा समारोप करण्याची वेळ आली असली तरी अनेक खासदार अजूनही जंतर मंतरच्या दिशेने वाटेत आहेत. माननीय खासदार महोदयांनी फोनवरून संदेश दिला आहे की त्यांची देशाचे गृहमंत्री आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी पेन्शनधारकांना पूर्णपणे आश्वस्त केले आहे की ते तुमचे हक्काचे काम करूनच राहतील. त्यांच्या या शब्दांवर विश्वास ठेवूनच सध्या आंदोलन शांतपणे थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील सर्वसामान्यांना आणि प्रवाशांना विनाकारण त्रास होऊ नये, हा सुद्धा त्यामागील एक प्रामाणिक आणि मानवी उद्देश आहे. हे केवळ एक साधे निदर्शन किंवा प्रोटेस्ट नाही, तर हे EPS 95 पेन्शनधारकांचे एक विराट आणि अभूतपूर्व महासंमेलन आहे. हे आपले ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशन आहे. यामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे रिझोल्यूशन्स म्हणजेच ठराव एकमताने पास करण्यात आले आहेत. पेन्शनधारकांच्या मनात नेमक्या कोणत्या तीव्र भावना आहेत हे कमांडर अशोक राऊत यांनी केंद्र सरकारला सविस्तरपणे कळवले आहे. आंदोलनाचे सर्व उग्र पर्याय आपल्यासाठी अजूनही खुले आहेत आणि वेळ आल्यास त्यांचा वापर केला जाईल. आपल्या सर्वांच्या मनात एकच प्रबळ भावना आहे की उतारावयात सरकारने आम्हाला सन्मानाने जगू द्यावे. जर पुढील 15 ते 20 दिवसांत संसदेच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही, तर आमचे 2 कठोर प्रस्ताव तातडीने अंमलात येतील. संपूर्ण देशामध्ये रेल्वे रोको आंदोलन केले जाईल. यासाठी कोणाचेही शारीरिक नुकसान न करता सर्वांना सुरक्षित ठेवण्याचा संकल्प आपण केला आहे. जोपर्यंत संसदेचे कामकाज सुरू आहे, तोपर्यंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या संवेदनशील विषयात लक्ष घालून आमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, हीच आमची कळकळीची विनंती आहे. सर्व पेन्शनधारक बांधव या पुढील संघर्षासाठी तयार आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर जंतर मंतरचा पूर्ण परिसर हो या एकाच गर्जनेने दणाणून गेला होता. जोपर्यंत सरकार ठोस आणि लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आमचा हा पवित्र लढा असाच सुरू राहणार आहे. आज आपल्या या दिल्लीतील आंदोलनाचा अधिकृत शेवटचा दिवस आहे, पण ही लढाई मनातून संपलेली नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून, अगदी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत हजारो ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि माता भगिनी आपला आजारपण आणि वयाचा विचार न करता इथे दिल्लीत आले आहेत. या वयात 700-800 किलोमीटरचा प्रवास करून येणे हे केवळ आपल्या हक्काच्या पेन्शनसाठीच शक्य आहे. आम्ही जे ठराव पास केले आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा ठराव हा आहे की संसदेच्या चालू अधिवेशनातच पेन्शन वाढीचा अंतिम निर्णय झाला पाहिजे. 2 एप्रिल ही आपली अंतिम डेडलाईन आहे. जर 2 एप्रिलपर्यंत सरकारी स्तरावर काम पूर्ण झाले नाही, तर मग आमरण उपोषण आणि देशव्यापी मोठे जनआंदोलन छेडले जाईल. रस्ता रोको, रेल्वे रोको हे सर्व मार्ग आता आम्हाला मान्य आहेत.
कारण आमच्या संयमाचा अंत आता पाहायला सरकारला भाग पाडले जात आहे. तुम्ही हे कधीच समजू नका की आज दिल्लीत काहीच झाले नाही. तुमचे इथे या वयात युद्धभूमीवर येणे हेच सरकारवर मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरले आहे. अनेक खासदार आज प्रत्यक्ष आपल्या भेटीला आले. खासदार वाकचौरे यांनी व्यासपीठावरून सांगितले की सर्व पक्षांचे खासदार एकत्र येऊन संसदेत आपला हा मुद्दा अत्यंत जोरकसपणे लावून धरतील. बीजेपीच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा आपण पेन्शनधारकांच्या सोबत असल्याचे आणि तुमची बाजू वरिष्ठांपर्यंत मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच डॉक्टर अनिल बोंडे साहेबांचा देखील फोन आला होता. ते सुद्धा आपल्या या न्याय्य मागणीच्या समर्थनार्थ दिल्लीत सक्रिय आहेत. म्हणजेच पक्ष कोणताही असो, आता सर्व खासदार आपल्या पाठीशी उभे राहत आहेत आणि हीच आपल्या मोठ्या विजयाची पहिली पायरी मानली जात आहे. तुमची जिद्द आणि तुमचा जोश पाहून मला खरोखरच तुमचा खूप अभिमान वाटतो. दिल्ली पोलीस प्रशासनावर सुद्धा सरकारचा प्रचंड मोठा दबाव होता की इतके मोठे जनआंदोलन या संवेदनशील भागात होऊ देऊ नका. हजारो लोक देशाच्या विविध भागांतून इथे येतात. कोणालाही त्यांची नेमकी संख्या माहीत नसते, पण तरीही पोलिसांनी आपल्याला माणुसकीच्या नात्याने मोठे सहकार्य केले आहे. जंतर मंतरवर नियमानुसार केवळ एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी असते, पण आपले गांभीर्य आणि शिस्त पाहून त्यांनी आपल्याला सलग 3 दिवस आंदोलन करण्याची विशेष मुभा दिली. जेथे केवळ 200-300 लोकांच्या गर्दीची मर्यादा असते, तिथे हजारो पेन्शनधारकांच्या समुदायाला त्यांनी परवानगी दिली. त्याबद्दल आपण दिल्ली पोलिसांचे सुद्धा मनापासून आभार मानले पाहिजेत. पण सरकारला हे वेळीच समजले पाहिजे की हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर हा 60 लाख पेन्शनधारकांच्या सन्मानाने जगण्याचा आणि त्यांच्या औषधा-पाण्याचा प्रश्न आहे. वित्त मंत्रालयाने आज दुपारी 3 वाजता एका विशेष आणि तातडीची बैठकीचे आयोजन केले आहे. याचाच सविस्तर अर्थ असा की सरकारी स्तरावर आपल्या फाईलचे काम वेगाने सुरू आहे आणि त्यात मोठी प्रगती होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सुद्धा आपली एक अत्यंत महत्त्वाची भेट नियोजित आहे. ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यासाठी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आपण सर्व पेन्शनधारक ऋणी आहोत. आता पेन्शनधारकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विखुरले जायचे नाही. आपल्याला कायम एकत्र राहायचे आहे. ज्येष्ठ भारत, श्रेष्ठ भारत या महान घोषणेचा विचार करून आपल्याला आता संघटितपणे पुढे जायचे आहे. परतीच्या प्रवासात आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. सोबतची सर्व औषधे, नियमित घेण्याच्या गोळ्या आणि आपले सामान व्यवस्थित सोबत ठेवा. कोणाच्याही घाईला बळी पडू नका आणि सुरक्षित घरी पोहोचा, कारण आपल्याला 2 एप्रिलच्या पुढील मोठ्या लढ्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तयार राहायचे आहे. पंतप्रधान कार्यालयातून आपल्याला जे काही अधिकृत आश्वासन मिळाले आहे त्याची सविस्तर प्रत लवकरच आपल्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध केली जाईल. हे आंदोलन इथे संपलेले नाही, तर हा केवळ एक छोटासा विसावा आहे. 2 तारखेला पुन्हा एकदा आपण सर्व ताकदीनिशी आणि पूर्ण उत्साहाने एकत्र येऊ. जर 2 तारखेपर्यंत सरकारने आमची विनंती ऐकली नाही, तर जेल भरो आंदोलनासाठी सुद्धा आपण ज्येष्ठ नागरिक मागे हटणार नाही. हाच आमचा अंतिम शब्द आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही खरोखरच खेदजनक बाब आहे. पण आपली ताकद आता सरकारला कळून चुकली आहे. 7,500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधेचा आपला संविधानिक हक्क आपण आता मिळवूनच राहणार आहोत. एमएक्स मराठी न्यूज आपल्या या पेन्शनर लढ्यात सुरुवातीपासून सोबत आहे आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक पेन्शनर बांधवापर्यंत पोहोचवा, जेणेकरून दिल्लीत नेमकी काय चर्चा झाली आणि पुढची रणनीती काय आहे हे त्यांना सविस्तरपणे आणि घर बसल्या समजेल. शेवटी आपण सर्वजण मिळून एकच घोषणा देऊया की आम्ही सर्व एक आहोत आणि आमची एकजूट हीच आमची खरी ताकद आहे. आमचा हा लढा पूर्णपणे न्यायाचा आहे आणि सत्याचा विजय हा निश्चितच होणार आहे. 2 एप्रिल ही ऐतिहासिक तारीख सर्वांनी लक्षात ठेवा. ही तारीख केंद्र सरकारसाठी शेवटची संधी असेल. आपण संघर्ष करू, आपण लढू आणि शेवटी आपणच जिंकू. वेळेत जर काम पूर्ण झाले नाही, तर होणाऱ्या सर्व परिणामांची आणि देशव्यापी गोंधळाची सर्व जबाबदारी केंद्र सरकारची असेल. आपण सर्वांनी या आंदोलनात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि सुरक्षित घरी जा.